The title is The Authority of the Word of God. सॉरी Authority of the Word of God. देवाच्या वचनाचे अधिकार आपण पाहणार आहे. So here, let us read a scripture. आणि आपण एक देवाचं वचन वाचणार आहे. Matthew 24 and verse 35. मत्ते हे 24 अध्याय, Matthew 24 verse 35. मत्ते हे 24 अध्याय आणि 35 वचन. Heaven and earth will pass away, but my words will not pass away. Heaven and earth will pass away, but my words will not pass away. आकाश व पृथ्वी नाहीशी होतील, परंतु माझे वचन नाहीशी होणारच नाही. We'll read one more verse. अजून एक वचन वाचणार आहे. Book of Psalms, स्तोत्र संहिता verse 138. 138 आपण वाचणार आहे. Psalms 138, स्तोत्र संहिता 138 verse number 2. आणि दुसरं वचन. Yes. I will worship toward thy holy temple and praise thy name for thy loving kindness and for thy truth. For thou hast magnified thy word above all thy name. स्तोत्र संहिता 138 आणि दुसरं वचन. तुझा पवित्र मंदिराकडे वळून मी तुझी उपासना करीन. तुझ्या दयेमुळे व तुझ्या सत्यामुळे मी तुझ्या नावाचे उपकार स्मरण करेन, कारण तू आपल्या संपूर्ण नावाहून आपल्या वचनाची थोरवी वाढवली आहे. Yeah, here this we want to emphasize the second part of this verse. For you have magnified your word above all your name. आणि या वचनामधला जो दुसरा भाग आहे त्याच्यावर आपण आपलं लक्ष केंद्रित करणार आहे. तो वचन असंच आहे, कारण तू आपल्या संपूर्ण नावाहून आपली वचनाची थोरी वाढवली आहे. See, these two scriptures tell us how powerful is God's word. आणि या दोन वचनामध्ये परमेश्वर सांगत आहे की त्याचं वचन किती सामर्थ्यशाली आहे. इथं the heaven and the first verse says the heaven and earth shall pass away, will pass away, पहिल्या वचनामध्ये सांगत आहे की आकाश आणि पृथ्वी नाहीसा होईल, but my words will not pass away. पण माझे वचन ही निघून जाणार नाही. God's word is so sure than the visible world. आणि परमेश्वराचं वचन इतकं महत्वपूर्ण आहे आणि किती खात्रीपूर्वक आहे या जगिक दुनियापेक्षा. Whatever God spoke in the word, it will happen, it will take place. जे काय परमेश्वर पित्यानं या वचनामध्ये बोललेलं आहे त्या गोष्टी घडणारच आहे. Some things, whether you believe, you don't believe, they will happen. काय गोष्टीवरती तुम्ही विश्वास ठेवा किंवा विश्वास ठेवू नका, त्या घडणारच आहे. Yes, God planned, it will happen. परमेश्वराने जी योजना केलेली आहे ती घडणारच आहे. For some things, for your personal life, you should believe. आणि काय गोष्टी तुमच्या वैयक्तिक जीवनासाठी तुम्हाला विश्वास ठेवायला लागतो. Yeah, so Bible says that there will be famines and the wars. आणि पवित्र शास्त्र सांगत आहे की दुष्काळ होणार आहे, युद्ध होणार आहे. If you believe, no, there will be no famine, there will be no war, no, it will happen. तुम्ही असं विश्वास ठेवणार की बाबा की युद्ध होणार नाही, दुष्काळ पडणार नाही, ती तसं होत नाही, तर ती होणारच आहे. Some things will happen. काय गोष्टी घडणारच आहे. If you believe that Antichrist will not come, no, he will come. आणि जर तुम्ही विश्वास ठेवता की ख्रिस्त विरोधक येणार नाही, तर तसं होणार नाही, तर तो येणारच आहे. But some things you need to believe. पण काय गोष्टीवर तुम्हाला विश्वास ठेवणं गरजेचं आहे. Then it will happen. मगच त्या घडतात. So that's why Jesus says that heaven and earth will pass away, but my words will not pass away. म्हणून या ठिकाणी येशू म्हणत आहे की आकाश व पृथ्वी नाहीसा होईल, पण माझं वचन असंच राहणार आहे. And in Psalm 138 verse number 2, आणि स्तोत्र संहिता 138 आणि दुसऱ्या वचनामध्ये सांगत आहे. second part it says that you have exalted your word, you have magnified your word above your name. आणि त्या वचनाच्या दुसऱ्या भागामध्ये पाहत आहे की कारण तू आपल्या संपूर्ण नावाहून आपल्या वचनाची थोरवी वाढवली आहे. You know, God's word is very, very powerful. आणि देवाचं वचन इतकं सामर्थ्यशाली आहे. And God created everything just by His word. की परमेश्वर पिताने त्याच्या शब्दाद्वारे सर्वांची उत्पन्न केलेली आहे. So word is our final authority. म्हणून देवाचं वचन हे आमचे शेवटचे अधिकार आहे. Amen. Amen. Hallelujah. हालेलुया. From where do we get authority? आणि आपल्याला अधिकार कुठून भेटतो? We get authority from the Bible. तर आपल्याला अधिकार आपल्या पवित्र शास्त्रातून मिळतो. Hallelujah. Amen. It is the word, it is written. हे देवाचं वचन आहे आणि ती लिहिलेली गोष्ट आहे. And the written word will give us authority. आणि लिहिलेले जे वचन आहे तो आपल्याला अधिकार देतो. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. So God's word gives us authority
to exercise and even to humble, even to surrender ourselves to Him. आणि देवाचं वचन आपल्याला सहाय्य करतो, मदत करतो की आपल्याला नम्र बनवण्यासाठी आणि आपलं जीवन त्याला समर्पित करण्यासाठी. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. So today we are going to learn how to live under the authority of God's word. म्हणून आज आपण शिकणार आहे की देवाच्या वचनाच्या अधिकाराखाली आपण कसं जगणार आहे. Yes. See, Psalm 138 said, even His name comes under His word. आणि स्तोत्र संहिता 128 मध्ये आणि दुसऱ्या वचनामध्ये सांगत आहे की त्याचं नाव सुद्धा त्या वचनाच्या खाली येतो. See, one side God's word, on the other side God's name. आणि एका ठिकाणी देवाचं वचन आहे आणि एका ठिकाणी देवाचं नाव आहे. Can you lift your hands? तुम्ही तुमचे हात उंच करू शकता का असं? Yes, can you lift your hands like this? Yeah. हा, दोन्ही. So, God's word, God's name. आणि देवाचं वचन आहे आणि देवाचं नाव आहे. Amen. आमेन. ये क्या है? ये क्या है? परमेश्वर का वचन है, बाइबल है. दूसरा क्या है? परमेश्वर का नाम है. एका ठिकाणी देवाचं वचन आणि एका ठिकाणी देवाचं नाव आहे. इन दोनों में परमेश्वर कहता है कि मैं मेरे वचन को मेरे नाम से ज्यादा ऊपर किया हूं मैं. आणि या ठिकाणी काय म्हणत आहे की माझ्या वचनापेक्षा माझ्या नावापेक्षा माझं वचन मी उंच केलेले आहे. Amen. Amen. Hallelujah. हालेलुया. See, for us, our name may be very important. आपल्यासाठी आपलं नाव कधी कधी खूप महत्वाचं राहतो. For us, our name should be very great. आपल्यासाठी आमचं नाव मोठं व्हायला पाहिजे. But what about our words? पण आपल्या शब्दाबद्दल काय? Our words carry no value for our own self. आणि आमच्या स्वतःसाठी आपले शब्द काय मोल ठेवत नाही. We need to learn these things from the Bible. तर पवित्र शास्त्रातून आपल्याला या गोष्टी शिकणं गरजेचं आहे. Bible is the best book in the world. आणि पवित्र शास्त्र जगातील सर्व उत्कृष्ट पुस्तक आहे. And here we see, आणि या ठिकाणी आपण पाहत आहे so God's word is superior. आणि परमेश्वराचं जो वचन आहे तो सर्वाधिक उंच आहे. You know, book of Philippians says, आणि फिलिप्पियन्स पत्रामध्ये सांगत आहे He has lifted the name of Jesus above all names. की देव येशूचं हा नाव आहे ते सर्व नावापेक्षा उंच केलेलं आहे. Amen. आमेन. सब इस दुनिया में कितना नाम है, प्रेसिडेंट है, प्राइम मिनिस्टर है, मुख्यमंत्री है, किसी का नाम है, राजा है, कोई भी रहेगा, उन सब नामों से ऊंचा नाम कौन सा नाम है? येशू है. Amen. तर या ठिकाणी आपण काय बघत आहे की जगातला कुठलाही सामर्थ्यशाली व्यक्ती असू दे, तो पंतप्रधान असू दे किंवा कोणीही नेता असू दे, त्या नावापेक्षा उंच येशू ख्रिस्ताचं नाव आहे. आमेन. Hallelujah. हालेलुया. So, but सब नाम यहाँ है, उस नाम पर यीशु का नाम है, इस नाम के ऊपर और कुछ है. वो क्या है? वो है परमेश्वर का तर वचन. या ठिकाणी आपण पाहत आहे की सर्व नाव या ठिकाणी एकच स्तरावर आहे. त्यापेक्षा जास्त येशूचं नाव आहे आणि येशूच्या नावापेक्षा देवाचं वचन आहे. Amen? Amen. तो इसलिए हम सुनना किसका है? म्हणून आपल्याला कोणाचं ऐकायचं आहे? ये सभी नाम है उनका सुनूं, या इनके ऊपर एक नाम है उसका सुनूं, या उसके ऊपर एक वचन है उसका सुनूं? मग आपण कोणाचं ऐकायचं आहे? जे सर्व नाव आहे त्यांचं ऐकायचं आहे की त्या नावापेक्षा जास्त जो नाव आहे त्याचं ऐकायचं, किंवा त्या नावापेक्षा जो वचन आहे त्याचं ऐकायचं आहे? Bible encourages us that we should live under the authority of God's word. तर देवाचं वचन आपल्याला शिकवतंय की देवाच्या वचनाच्या अधिकाराखाली आपल्याला जगायचं आहे. Yes, what Bible says I will do. जे पवित्र शास्त्र मला सांगतो तेच मी करणार आहे. What Bible says I will obey. जे पवित्र शास्त्र मला सांगतो त्याच गोष्टीचं मी आज्ञा पालन करतो. Hallelujah. हालेलुया. What is the meaning living under the authority of the Bible? ह्याचा अर्थ काय होतोय? देवाच्या वचनाच्या अधिकाराखाली राहणं. बाइबल के अधिकार के नीचे रहना, इसका मतलब क्या? पवित्र शास्त्राच्या अधिकाराखाली राहणं म्हणजे काय? सर पर रख के लेते हैं. तुमच्या डोक्यावर ठेवून घ्यायचं. It should not be above the head, it should be on the head. तुमच्या डोक्याच्या वर नसाल पाहिजे, डोक्यावर असणं गरजेचं आहे. See, परमेश्वर का वचन का अधिकार के नीचे रहना, इसका मतलब क्या? परमेश्वराच्या वचनाच्या अधिकाराखाली राहणं म्हणजे काय? ये जो कहता है वो मानना है, मुझे वो करना है. वचन जे मला सांगतं तेच मी करणार आहे. Amen. Amen. कौन आमेन नहीं बोल? आमेन कोण म्हणत नाहीये? हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ये बाइबल ऐसा रखना है और कुछ से बांध के फिरना है. पवित्र शास्त्र आपल्या डोक्यावर ठेवायचं आणि कशानंतर बांधून आपल्याला फिरायचं आहे. कुछ याद आ रहा है क्या आपको? मला काय आठवत आहे का? हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ओके, लिसन.
आता ऐका, So, what God says we should obey. आणि जे परमेश्वर आपल्याला सांगतो ते आपल्याला ऐकायचं आहे. लेकिन परमेश्वर बात करता कैसा हमारे साथ? पण परमेश्वर माझ्या बरोबर कसं बोलतो? इसके द्वारा बात करता है. ह्याच्यात Amen. आपल्या बरोबर बोलतो. हालेलुया. हालेलुया. कोई इधर है पास्टर, रात में मैं सोया था, ढान आवाज आया, बैकग्राउंड म्यूजिक भी आया, उधर बहुत बड़ा प्रकाश आया और बीच में यीशु खड़ा था. असं कोण आहे काय? मी रात्री झोपलेलो, धन करून आवाज आला, बॅकग्राऊंड म्युझिक वाजत होतं, मोठा प्रकाश झाला, त्यातून येशू चालत आला आणि माझ्यासाठी बोलला. ऐसा कभी हुआ है? असं कधी घडले का तुमच्याबरोबर? मेरे साथ में तो कभी नहीं हुआ. माझ्यासाठी कधीच घडलेलं नाहीये. मैं कभी कभी बीच रात में उठ के ढूंढता आवाज किधर से आता है क्या. मी कधी कधी आवाज आल्यावर मी उठतो आणि बघतो की आवाज कुठून येत आहे. कुछ आवाज आते ही नहीं, काय आवाज येतच नाहीये कुछ दिखाई भी नहीं देता, आणि मला काही दिसत पण नाहीये. सिर्फ जीरो बल्ब उतना दिखाई देता. फक्त झिरो बल्ब खोलीतून दिसतो. हाउ गॉड स्पीक्स. तर देव आपल्या बरोबर कशा प्रकारे बोलतो? God's word never came in the form of an eye-catching, colorful, creamy cake. आणि परमेश्वरचं वचन कधीही दृष्टीला प्रेरणा करणाऱ्या अशी गोष्टी पद्धतीने आलं नाही किंवा हिने कुठल्याही चांगल्या पदार्थाप्रमाणे पण देखील आलेलं नाही. हा, रंगीन केक सारखा ना देव बोलत नाही आम्हाला. हालेलुया. हालेलुया. केक कैसा रहता है? केक कसं असतो माहिती आहे ना तुम्हाला? परमेश्वर का वचन कभी भी आकर्षक, रंगीन, मलाईदार केक के रूप में नहीं आता है. तर देवाचं वचन कधीच रंगीत आणि मलाईदार अशा प्रकारे तो कधी आपल्या जवळ येत नाही. हाँ, केक देखने के बाद मुंह में पानी आता है. केक बघितले आपल्या तोंडातून पाणी सुटतो. कलर है. आणि रंगबेरंगीत आहे. वाव वाव. टेम्पटिंग. आणि आपल्याला मोहर व्हायला हा, यम्मी यम्मी यम्मी. यम्मी गिम्मी काय पण म्हणा, देव तसं बोलणार नाही. तुम्ही कसं पण म्हणा यम्मी बम्मी, तरी की नाही देव अशा पद्धतीने बोलत असतो. हा, गॉड स्पीक्स इन अ सिंपल वे. आणि खूप साधारणपणे परमेश्वर आपल्या संगती बोलतो. हालेलुया. हालेलुया. But Satan speaks in a like a colorful way. पण सैतान आपल्या बरोबर रंगबेरंगी चित्राद्वारे हा, बोलतो. सैतानाचं ऐकल्यानंतर ना ताबडतोब ते करावं असं वाटतं. आणि जेव्हा सैतान आपल्याशी बोलतो तर लगेच आपल्याला ती करण्यासाठी आपलं मन प्रेरित होतं. Because Satan brings his voice in such an tempting and attractive way. कारण सैतान जो आहे तो आपला जो मोह आणतोय तो एका रंगबेरंगीत आणि मधुर अशा आवाजामध्ये तो घेऊन येतो. Yes, but पण you know when you hear God's word, पण जेव्हा तुम्ही देवाचं वचन ऐकता something will happen here inside. तुमच्या अंतःकरणामध्ये काय तर घडायला सुरुवात होतो. When a man speaks, जेव्हा एक मनुष्य बोलतो you may be excited, तुम्ही उत्तेजित होऊ शकता. but when God speaks, पण ज्यावेळेस परमेश्वर बोलतो you are convicted. त्यावेळेस तुम्हाला खात्री मिळतो. Hallelujah. When man speaks, you are excited, ज्यावेळेस मनुष्य बोलतो तुम्ही उत्तेजित होता. but when God speaks, पण ज्यावेळेस परमेश्वर बोलतो you are convicted. त्यावेळेस तुम्हाला खात्री पडते. हाँ, खात्री नहीं, ये आपको लगता है, आपको नहीं, ये मैं गलत हूं, मैं ऐसा हूं, मुझ में ये गलतियां हैं, ऐसा महसूस होता है. त्यावेळेस तुम्हाला समजते की मी चुकत आहे. परमेश्वर इस तरह बात करता आणि है. परमेश्वर या अशा प्रकारे तो बोलायला सुरुवात हाँ, करतो. कलरफुल केक लेके आपके सामने नहीं तो आता. रंगबेरंगी खाद्यपदार्थ प्रमाणे तो येऊन तुम्हाला चालत नाही. We see in 2 Kings 22:11, आणि दुसरे राज्य याचं पुस्तक King Joash is there. जोआस म्हणून राजा आहे. He read the Bible. आपण पवित्र शास्त्र वाचलेलं आहे. When he read the Bible, ज्यावेळेस तो पवित्र शास्त्र वाचतो what did he do? त्यावेळेस तो काय करत आहे? He torn his clothes तो आपले वस्त्र फाडलेला and he आहे repented. आणि तो पश्चाताप केलेला आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. That's what happens when God's word will come. ज्यावेळेस देवाचं वचन तुमच्या जवळ येते तर अशाच प्रकारे तो कार्य करतो. That is the authority of God's word. आणि देवाच्या वचनाचा अधिकार हाच आहे. That's how we need to live under God's आणि word. अशा प्रकारे देवाच्या वचनाच्या अधिकाराखाली आपल्याला जगायचं आहे. There are 3 people in the Bible पवित्र शास्त्रामध्ये 3 असे लोक आहेत who ate the Bible. जे पवित्र शास्त्र खाल्लेले आहेत. 3 people ate the Bible. 3 लोक पवित्र शास्त्र जे पवित्र शास्त्र खाल्लेले आहेत. Ezekiel ate the scroll. आणि एजिकेल यानं तो देवाचा जो स्क्रोल होता किंवा जे गुंडाळी. गुंडाळी तो खाल्लेला आहे. In John also ate the scroll. योहान सुद्धा ते गुंडाळी खाल्लेली आहे. Even Jeremiah also ate the scroll. आणि एरमियानं सुद्धा ते गुंडाळी खाल्लेली आहे. 3 people. आणि हे 3 लोक They ate the Bible in the
त्यांच्या जीवनामध्ये ते पवित्र शास्त्र खाल्लेले आहेत. That was their different response when they heard God's word. आणि देवाचं वचन ऐकल्यावर ही त्यांची प्रतिक्रिया होती. They said it was sweet to my tongue and bitter to my stomach. ते म्हणतात की माझ्या होठांसाठी ते गोड होता आणि माझ्या पोटासाठी कडू होता. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. So we see when Satan came to Jesus, अशाच प्रकारे सैतान सुद्धा येशू जवळ आलेला आहे. Jesus went under the shelter of word. आणि येशू ख्रिस्त त्या वचनाच्या छायाखाली आलेला आहे. शैतान एक दिन यीशु के पास आता है उसके परीक्षा लेने के लिए. आणि सैतान येशू जवळ येतं त्याची परीक्षा पाहण्यासाठी. जो नए लोग हैं उनके लिए बोलते जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी सांगत आहे. तब यीशु शैतान का मुकाबला किया कैसा मग हुआ? येशूनं त्या सैतानाचा मुकाबला कसा केलेला आहे? सब लोग सुन रहे? मी सर्वजण ऐकत आहे का? आंखें खुले हुए हैं? तुमचे डोळे उघडे आहेत का? आंखें खुले हुए सबका? सर्वांचे डोळे उघडे आहेत का? ओके, ठीक है. सो शैतान ने यीशु का परीक्षा लेने के लिए आया. आणि सैतान येशूची परीक्षा पाहण्यासाठी तो आलेला आहे. यीशु कुछ तकलीफ में से गुजर रहा था. येशू काय त्रासातून तो जात आहे. तो हुआ क्या? मग त्यावेळेस काय घडतो? प्रभु ने क्या किया? प्रभू काय म्हणत आहे? प्रभु ने वचन का आश्रय में चला गया. येशू ख्रिस्तानं वचनाचा तो आश्रय तो घेतलेला आहे. हालेलुया. 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 See, when we are in trouble, जेव्हा आपण त्रासामध्ये आहे, when we are tempted, जेव्हा आपण मोहात पडत असतो, when we feel to commit sin, जेव्हा आपल्याला असं वाटत आहे की मला आता पाप करायचं आहे, when we feel to go with the world, जेव्हा आपल्याला असं वाटतं की मी आता जगाबरोबर जायला पाहिजे, when we want to take wrong decisions, जेव्हा आपण चुकीचा निर्णय घ्यायला सुरुवात करतो, that is the time तेच वेळ आहे. we need to go to the word. त्यावेळेस आपल्याला देवाच्या वचनातून जायचं आहे We should ask the word आणि आपल्याला वचन मागायचं आहे. what the Bible says. पवित्र शास्त्र काय सांगत आहे? If Bible says, I will do it. जर पवित्र शास्त्र तो सांगत आहे तर मी ती करेलच. Yes, sir. If Bible says, I will do this one. जर पवित्र शास्त्र सांगत आहे मी हे गोष्ट करणारच. If Bible doesn't say, I won't. जर पवित्र शास्त्र मला सांगत नाही तर मी त्या गोष्टी करणार नाही. Hallelujah. Hallelujah. We need to live under the authority of God's word. तर देवाच्या वचनाच्या अधिकाराखाली आपल्याला जगायचं आहे. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. So, my dear church, we need to recognize म्हणून आपण ओळखून घ्यायला पाहिजे. one thing, or we have to be very, very sure. किंवा आपण खात्रीपूर्वक असायला पाहिजे कि मेरा जीवन में ना जो बाइबल में जो लिखा है ना वैसी मैं करूंगा. जे पवित्र शास्त्रात लिहिलं आहे ना तसंच मी माझ्या जीवनात करणार आहे. हाँ, हालेलुया. 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 जो इसमें लिखा है उसके जैसा जो करता है वो उसका जीवन हमेशा सेफ रह सकता है. आणि ज्याचं जीवन या पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेल्या गोष्टीप्रमाणे तो जगतो तर त्याचं जीवन सुरक्षित आहे. वी रीड बाइबल, आपण पवित्र शास्त्र वाचतो, वी लिसन मेसेजेस, आपण वेगवेगळ्या पद्धतीचे संदेश ऐकतो, पण when the authority of the word comes, पण ज्यावेळेस देवाच्या वचनाचा अधिकार येतो we don't listen. आपण ऐकत नाही. We don't listen to word. आपण देवाच्या वचनाकडे ऐकत We नाही. listen to our emotions. आपण आपल्या भावनांकडे ऐकतो. We listen to the people. आपण लोकांकडे ऐकतो. There are two kinds of knowledge. दोन प्रकारचे ज्ञान आहे. Two kinds of knowledge. दोन प्रकारचे ज्ञान आहेत. James puts it very beautifully. आणि याकोब खूप स्पष्टपणे तो सांगत आहे. James chapter 3 verse number 13. याकोबाचं पत्र 3रा अध्याय. James chapter 3 verse number 13. याकोबाचं पत्र 3रा अध्याय 13 वचन. Who is a wise man and endued with knowledge among you? Let him show out of a good conversation his works with meekness of wisdom. तुमच्यामध्ये ज्ञानी व समंजस कोण आहे? त्यांनी जन्य लीनतेने सदाचरणाच्या योगे आपली कृत्य दाखवावी. This is very interesting verse. आणि खूप आश्चर्य म्हणजे खूप अद्भुत असं वचन Yeah, आहे. somebody read it in Marathi. कोणी तर मराठीमध्ये वाचा. तुम्हामध्ये ज्ञानी व समंजस कोण आहे? एक minute. Listen. आता ऐका, Look at me. तुम्ही माझ्यावर पहा. Who is wise among you? तुमच्यापैकी ज्ञानी कोण आहे? हात वरती करा. कोण हात वरती करायला तयार नाही. Who is wise among you? तुमच्यामध्ये ज्ञानी कोण आहे? आहे की नाही ज्ञानी तुम्ही? आहे की नाही? तुम्ही ज्ञानी लोक See, आहे. okay, not necessary to show your hands.
हात दाखवणं गरजेचं नाहीये. I am not asking you. मी तुम्हाला विचारत नाहीये. I am reading that verse. मी देवाचं वचन वाचत आहे. So James is asking तर here, या ठिकाणी याकोब विचारत आहे, who is wise among you? तुमच्यापैकी ज्ञानी कोण आहे Endued, filled with the knowledge. आणि तुमची ज्ञानानं भरलेला आहे. So let us think, I am saying, yes, I am filled with knowledge. आणि असं विचार करा, मी म्हणत आहे की मी ज्ञानानं भरलेला आहे. मी फार शहाणा आहे पास्टर. मी खूप शहाणा आहे म्हणा. मी याकोब विचारलं, याकोबानं विचारलेला आहे. सो पास्टर प्रभाकर काय म्हटलं? हात उचलला. स्वतःला शहाणा समजून घेतो, तो हात वर केला आता. बरोबर, उसने हात ऊपर किया. त्याने स्वतःचा हात वरती केलेला आहे. मैं शहाणा हूं, मी शहाणा आहे, मैं शहाणा हूं, मी शहाणा आहे. मैं बाइबल स्कूल चलाता हूं, मैं ये करता हूं, वो करता हूं, मैं शहाणा हूं. मी बायबल कॉलेज चालवतो, हे चालवतो, ते चालवतो, मी शहाणा आहे. तो उसको घमंड आ गया. त्याला घमंडी आलाय. तो याकोब क्या बोलता है उसको? मग या ठिकाणी याकोब काय म्हणत आहे? आपको नहीं बोलता, मुझे बोलता है. तो तुम्हाला बोलत नाही तर मला बोलत आहे. आप सब अच्छे हैं, मी सर्वजण चांगले आहे. मुझे बोल रहा है वो. तो मला बोलत आहे. क्या बोल रहा है वो मुझे? तो काय म्हणत आहे बायका? Let him short of good conversation is good words with meekness of wisdom. वाचा परत. पुढचा भाग वाचा. त्याने ज्ञान देणे नीतीने सदाचाराच्या योग्य आपली कृत्ये दाखवावी. सदाचर कृत्याने. लिसन, आता ऐका. if I am wise, जर मी ज्ञानी आहे if I am filled with the wisdom, आणि जर मी समंजसानं भरलेला if I आहे am filled with the knowledge, आणि मी ज्ञानानं जर भरलेला असेल, I have to show it in my character. तर माझ्या चारित्र्यामध्ये मला त्या गोष्टी दाखवायचा आहे. But what we usually do, पण पुष्कळ आपण काय करत असतो? we show our शहाणपणा. आपण आपला शहाणपणा दाखवत असतो. God says, don't show शहाणपणा, don't show your wisdom. परमेश्वर सांगत आहे, तू तुझं ज्ञान दाखवू नको, You show your character. तर तू तुझं चारित्र्य दाखव. Good conversation. चांगले बोलणं, संभाषण. Good conversation means good character. चांगले संभाषण म्हणजे चांगलं चारित्र्य With meekness. आणि नम्रतेनं. If I am very wise man, I will be very humble man. जर मी खूप ज्ञानी व्यक्ती असेल तर मी खूप नम्र व्यक्ती असेल. कोण हालेलुया नाही बोलतो? कोण हालेलुया म्हणत नाहीये? हालेलुया, हालेलुया, आमेन. आमेन. बाइबल ये कहता है, जो शाना है, जो बुद्धिमान है, वो कितना शाना है ये नहीं दिखाता, उसका अच्छा स्वभाव को वो दिखाता है. आणि पवित्र शास्त्र काय सांगत आहे? जो ज्ञानी व्यक्ती आहे तो किती ज्ञानी आहे तो दाखवत नाही, तो त्याचं चारित्र्य आपल्याला दाखवतो. अगर हम सिर्फ मेरे दिमाग में जो बुद्धि है, जो ज्ञान है, वो मैं दिखाना चाहता हूं, वो मूर्ख है. जर मी फक्त माझ्या मनामध्ये, माझ्या बुद्धीमधलं जो ज्ञान आहे मी जर दाखवत असेल तर तो व्यक्ती मूर्ख आहे. स्वभाव अच्छा चाहिए. तर आपला स्वभाव चांगला असणं गरजेचं आहे. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. See what he says in the next verse. आणि पुढच्या वचनामध्ये तो काय सांगत आहे पहा. In verse number 14. आणि 14 वचनामध्ये, But if you have, पण तुमच्या मना, ऐका, आता ऐका, तुम्ही ज्ञानी आहे, आप ज्ञानी है, आप बुद्धिमान है, लेकिन आपका स्वभाव अच्छा नहीं है, तो कुछ प्रॉब्लम है. तुम्ही खूप शहाणा असणार, तुम्ही खूप ज्ञानी असेल, पण तुमच्यामध्ये जर काय तर समस्या, तुमच्या मनात जर काय असेल तर तुम्ही समस्यामध्ये असणार आहे. What he says. तो या ठिकाणी काय म्हणत आहे? But if you have bitter envying पण तुमच्या मनात तीव्र मत्सर and strife in your hearts, व तट पाडण्याचा स्वभाव आहे, glory not and lie not against the truth. तर ताटा मिरवू नका व सत्याविरुद्ध लबाडी करू नका. Yes, he says, या ठिकाणी तो म्हणत आहे, you glory not, don't feel proud of you. तर ताटा मिरवू नका म्हणून सांगितलेलं आहे. Yes, and you don't tell lie against the truth. आणि सत्याविरुद्ध लबाडी करू नको म्हणून सांगितलेलं आहे. Because bitter envying, that word is there here, it says bitter envying. कारण तुमच्यामध्ये तीव्र मत्सर आहे. सब लोग बोलिए तीव्र मत्सर. म्हणा तुम्ही तीव्र मत्सर. तीव्र मत्सर. तीव्र मत्सर हिंदी में क्या है? आणि हिंदी भाषांतर मध्ये काय सांगत आहे? तीव्र मत्सर. वर्स 14. और यदि तुम अपने अपने मन में कड़वी डाह और विरोध रखते हो. क्या है? कड़वी डाह. कड़वी डाह और विरोध. कड़वीटा. जरा सावकाश. पर यदि तुम अपने अपने मन में कड़वी डाह और विरोध रखते. कड़वी डाग. ओके. कडू
कड़वापन, अगर हम हमारे मन में कड़वापन लेके हम घूमते हैं, जर आपल्या मनामध्ये जर आपण कडूपणा घेऊन जर चालत असेल, so he says we should not carry this thing, this envy. तर तो आपल्याला सांगायचं ही मत्सर, तीव्र मत्सर आपण घेऊन चालायचं नाही. This is a knowledge. आणि हे एक ज्ञान आहे. I know Bible from the beginning to the end. मला पवित्र शास्त्र सुरुवात त्या श्रमापर्यंत सगळं माहिती आहे. I am very wise man. आणि मी आता खूप शहाणा व्यक्ती आहे. I know everything in the world. आणि या जगामध्ये असलेल्या प्रत्येक गोष्टी मी जाणत आहे. So I know many languages. आणि मला खूप अशी भाषा येत आहेत. I know lot of things in the world. आणि जगामध्ये बऱ्याच गोष्टीला मी जाणतो. I know what is happening in the politics. आणि राजनीतीमध्ये काय चालत आहे मी मला. That is good. Praise God. ही चांगली गोष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. But what the Bible says here, पवित्र शास्त्र या ठिकाणी काय सांगतं, along with that knowledge, त्या ज्ञानाबरोबर सुद्धा if you carry bitter envying, जर तुमच्यामध्ये जर तीव्र मत्सर तुम्ही घेऊन चालत असाल, दूसरों के लिए अगर आप मन में दुसऱ्यांसाठी जर तुम्ही तुमच्या मनामध्ये कड़वाहट लेके रहते हैं, कडूपणा घेऊन जर चालत असाल, बहुत ही बड़ी पाप है, बहुत बड़ा पाप तर है. हे सगळ्यात मोठी पाप आहे. ये कड़वाहट जो है ना, वो कहां से आती है? आणि हे जे कडूपणा आहे कुठून येतो? Read verse number 15. तर 15 वचन आपण वाचणार From आहे. where this bitter envying comes? तर हे तीव्र मत्सर कुठून येतो हे 15 वचनामध्ये आपण वाचणार आहे. This wisdom descends not from above, but is earthly, sensual and devilish. हे ज्ञान वरून उतरत नाही, तर हे यैहिक, इंद्रजन्य, सैतानाकडले आहेत. So it comes from three places. तर या तीन गोष्टीतून येते. It is earthly, आणि हे जगिक आहे, it is sensual, आणि हे समजणारी आहेत, इंद्रियजन्य आहे, sensual and it is demonic. आणि हे सैतानाकडले आहेत. कड़वाहट कहां से आती है? आणि कडूपणा ही कुठून येत आहे? दुनिया से, इस पृथ्वी से आते. परमेश्वर कड़वाहट नहीं देता. परमेश्वर आपल्याला कडूपणा देत नाही. Amen? Amen. समझ में आ रहा है मेरी बात? तुम्हाला समजत आहे काय? क्या आपके सर के ऊपर से जा रहा है? काय तुमच्या डोक्यावरून जात आहे? सर के ऊपर से जा रहे तो आप खड़े हो जाओ, सर में चले जाएगा. जर डोक्यावरून जात असेल तर जागेवर उठून उभा राहा, म्हणजे तुमच्या डोक्यात जाईल. हालेलुया. हालेलुया. सुनिए आप इस बात को. आता या गोष्टीला तुम्ही ऐकून घ्या. मैं कुछ I want to talk to you something. I want to tell you something. मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. I'm not preaching here. मी तुम्हाला संदेश देत नाहीये. I'm talking with you. मी तुमच्याशी बोलत आहे. I want to speak in your life. तुमच्या जीवनामध्ये मला बोलायचं आहे. I want to speak God's word in your life. तर देवाचं वचन मला तुमच्या जीवनामध्ये बोलायचं आहे. We may be very wise, आपण खूप शहाणा किंवा ज्ञानी व्यक्ती असू शकतो, but if our character is not good, पण जर आपलं चारित्र्य जर चांगला नसेल, that character comes from that kind of nature is from the devil. तर त्या प्रकारचं जो चारित्र्य आहे शैतानाकडनं आहे. What is the meaning of envy? आणि तीव्र मत्सर याचा अर्थ काय आहे? I got a very beautiful definition. त्याला खूप चांगलं असं मी स्पष्टीकरण आणलेलं आहे. So envy is an unhealthy craving that we attach to something we do not possess. Listen. आता I ऐका. will read one more time. पुन्हा एकदा ऐका. Envy is an unhealthy craving that we attach to something we do not possess. Let me read it in Marathi. आता मराठीत मी वाचतो. मत्सर ही आपल्याजवळ नसलेल्या गोष्टींची अस्वस्थ कर लालसा आहे. कुछ चीज हमारे पास नहीं है, काय गोष्टी आपल्या जवळ नाहीये, उसके लिए तर त्या गोष्टीला वो चीज मुझे चाहिए, ती गोष्ट मला मिळावं म्हणून वो एक लालसा रहता है, एक वासना रहता है. उसे कहते हैं मत्सर, उसे कहते हैं एनवी. तर त्या गोष्टीला मत्सर म्हटलेला आहे. जो चीज मेरे पास नहीं है वो चीज मुझे चाहिए, वो प्राप्त करने के लिए किसी भी हद तक हम गुजरते हैं, उसे कहते हैं एनवी. एखादी गोष्ट माझ्या जवळ नाहीये आणि ती गोष्ट मिळवण्यासाठी मी कुठल्याही हद्दीपर्यंत मी जाऊ शकतो, तर त्या गोष्टीला मत्सर म्हटलेले आहे. कड़वाहट, हिंदी में कड़वाहट आणि हिंदी भाषांतर मध्ये त्याला कडूपणा म्हटलेला आहे. सो वी शुड बी व्हेरी केअरफुल. तर खूप सावध असणं गरजेचं आहे.
we are very wise in the Bible. आणि पवित्र शास्त्रामध्ये आपण खूप ज्ञानी आहे. We are participating in different exams in different quiz competition. आणि वेगवेगळ्या क्विज कॉम्पिटिशन मध्ये आपण क्विज कॉम्पिटिशन मध्ये आपण भाग घेत आहे. That is good. Praise God. हे चांगलं आहे. प्रेज द लॉर्ड. Pastor, we are reading Bible every day. आणि पासून आम्ही दररोज पवित्र शास्त्र वाचत आहे. That is good. Praise God. आणि हे चांगलं आहे. देवाची स्तुती असो. Pastor, we are praying every day. पासून आम्ही दररोज प्रार्थना करत आहे. That is good. हे Praise चांगलं God. आहे. देवाची स्तुती असो. But पण this nature from these three things should not enter into our lives. पण हे जे तीन जे गोष्टी आहेत ते आपल्या जीवनामध्ये प्रवेश करता कामा नाही. Let me tell you what is earthly authority. Okay. I was telling you that we should live under the authority of the Bible. मी तुम्हाला सांगत होतो की देवाच्या वचनाच्या अधिकाराखाली आपल्याला जगायचं आहे. But पण what happens? पण काय करतो? We slowly start living under the authority of these three things. पण हळूहळू आपण या तीन गोष्टी जगाच्या तीन गोष्टीमध्ये जगायला सुरुवात करतो. What are the three things? आणि ती तीन गोष्टी काय आहे? It is earthly, ते म्हणजे आहे, it is sensual, आणि ती इंद्रियजन्य आहे, and it is demonic. आणि ते शैतानाकडनं आलेलं आहे. हाँ, बाइबल का ज्ञान सिर्फ दिमाग में रहता है, लेकिन हम जीते हैं ये तीन चीजों से. देवाचं जे वचनाचं ज्ञान आहे ते फक्त आपल्या डोक्यात राहतो आणि आपण जगतो कशा तर या तीन गोष्टींवर आहे. वो गलत है. तर ह्या तीन गोष्टी खूप चुकीचं आहे. What is the meaning of earthly authority? आणि हे एक म्हणजे जगी अधिकार काय आहे ते आपण बघणार आहे. Read the Bible. तुम्ही देवाचं वचन वाचता Obey the earth. आणि तुम्ही जगाचं तुम्ही ऐकता. Listen the message. तुम्ही देवाचं वचन ऐकता Listen to the word. आणि तुम्ही जगाचं ऐकता. वचनाच्या अधीनतेमध्ये नाहीये. तुम्ही देवाच्या वचनाच्या अधीनतेमध्ये नाहीये. कशाला वाचायचं बायबल? मग कशाला देवाचं वचन वाचायचं? काय फायदा नाही है ना. ह्याचा काय उपयोग नाही. मग अगर मैं इसका सुनता ही नहीं हूं, जर मी या पवित्र शास्त्राचा मी जर ऐकतच नसेल, मैं सिर्फ इसे पढ़ने के लिए पढ़ता हूं, मी फक्त वाचण्यासाठी जर मी वाचत असेल, मैं खुद के मन के समाधान के लिए मैं पढ़ता माझ्या हूं, स्वतःच्या मनाच्या समाधानासाठी मी जर वाचत और असेल, सब पढ़ने के बाद, आणि सगळं वाचून झाल्यानंतर, सब सुनने के बाद, आणि सर्व ऐकल्यानंतर, सब प्रार्थना करने के बाद, सर्व काही गोष्टींसाठी प्रार्थना केल्यानंतर सुनता हूं इस दुनिया का. मी या जगाचं ऐकतो. That is called earthly. तर ह्याला एक जगिक म्हटलेलं आहे. We are controlled by the worldly things. आणि जगिक गोष्टींना आपलं जीवन जो आहे तो चालवला जातो. Holy Spirit is not controlling us. पवित्र आत्मा आपल्याला चालवत नाहीये. You know, we mostly we want to live according to the what we say in Romans chapter 12, Paul also says this thing. रोमकरास पत्राच्या 12व्या अध्यायामध्ये पौल असं म्हणत आहे, Do not be conformed to this world. तर तुम्ही या जगाबरोबर तुम्ही जोडून राहू नका. समरूप होऊ नका. मराठी से समरूप होऊ नका, जगासारखं होऊ नका. तुम्ही या जगीच्या लोकांबरोबर तुम्ही समरूप होऊ नका. बायबल वाचायचं, जगासारखं मी राहतो. That's what he said. That is wrong. आणि हे चुकीचं आहे. So then he says sensual authority. मग हे इंद्रियजन्य म्हणून सांगितलेलं आहे. Yeah, sensual authority means we fail in taking decisions. आणि इंद्रियजन्याचा जो अधिकार आहे म्हणजे आपण जो आपले निर्णय घेण्याच्या मध्ये आपण चुकत राहतो. बायबल वाचतो, आपण पवित्र शास्त्र वाचतो, जेव्हा निर्णय घ्यायची वेळ येतोय, म्हणजे निर्णय घेण्याचा वेळ येतो, जब हम कुछ निर्णय लेना पड़ता है जीवन में, निर्णय लेना पड़ता है जीवन में, आणि काहीतरी आपल्या जीवनामध्ये निर्णय घ्यायला लागतो, तब क्या करते? मग आपण काय करतो? बाइबल का सुनते नहीं. आपण पवित्र शास्त्र ऐकत नाही. ये क्या बोलते, वो क्या बोलते, उनका सुनते. तो काय बोलतोय, यो काय बोलतोय, त्याचा आपण ऐकतो. ऐसे ही चलता है जीवन. आणि असंच आपल्या जीवनामध्ये चालू. यही गलत है आणि हे चुकीचं आहे. ये ज्ञान स्वर्ग से आती नहीं है, ये ज्ञान धरती से आती है, सेंसुअल में हमारे शरीर में से आती है. आणि हे जे ज्ञान आहे ते पवित्र जे ज्ञान आहे तो आकाशात स्वर्गातून येत नाही, तर आपल्या जगातून तो ज्ञान येत असतो. इन द बुक ऑफ जूड, आणि यहुदाच्या पुस्तकामध्ये, इन द बुक ऑफ जूड वर्स 19, यहुदाचं पुस्तक आणि 19, वी रीड फ्रॉम वर्स 17. जूड आणि यहुदाचं पत्र, एकच अध्याय आहे, त्याच्यामध्ये एकच अध्याय, पहिला अध्याय प्रकटीकरणचा आधी आहे. पाप हे जोड बेचारा मला सापडतच नाही.
कुठं लपून बसतो काय माहित नाही. आणि यहूदाचं पत्र आपल्याला कधी भेटत तो कहाँ छुप के बैठता है यहूदा मार. इतना ही छोटा एक ही अध्याय उसमें. एकच अध्याय आहे त्याला. Okay, in verse number 17. आणि 17व्या वचनामध्ये, But beloved, remember you the words which were spoken before the apostles of our Lord Jesus Christ. परंतु प्रियजन हो, तुम्ही तर आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेषितांनी पूर्व सांगितलेल्या वचनाची आठवण ठेवा. Verse 18. How that they told you there should be mockers in the last time. You should walk after their own ungodly lusts. आणि 18वं वचन, ते तुम्हाला असे सांगत असत की शेवट्याला काळी आपल्या कुवासनाप्रमाणे चालवणारी कुटाळ माणसे निघतील. What you say? Somebody read in Marathi. आणि मराठीमध्ये कोणतं वाचा. ते तुम्हाला असे सांगत असत की शेवटच्या काळी आपल्या कुवासनाप्रमाणे चालणारी कुटाळ माणसे निघतील. See, during end time, mockers will come. आणि शेवटच्या काळामध्ये कुटाळ माणसे निघतील म्हणून सांगितलेलं आहे. They mock godly people. आणि जे देवी लोक आहेत त्यांची त्यांनी निंदा करतात. अंत्यकाल कैसा रहेगा मालूम है? आणि शेवटची काळ कसा असणार आहे तुम्हाला माहिती आहे का? जो प्रार्थना करता है उसे बोलते हैं क्यों प्रार्थना करता है. जो प्रार्थना करत त्या व्यक्तीला सांगतो तू का प्रार्थना करतो. प्रार्थना करना नहीं ज्यादा, इतना ही करने का. तू एवढं जास्त प्रार्थना करू नकोस, एवढंच प्रार्थना कर. क्यों ऐसा होता है? का असं करतो? ये अंत्यकाल है, कारण हे शेवटची वेळ आहे. अंतिम काल है ये. आणि हा शेवटचा काळ आहे. चर्च को जाने वालों को कहते होंगे चर्च को क्यों जाता है. आणि जे चर्चला जाणारे लोक आहेत त्यांना काय सांगतात, तू चर्चला का जात आहेस. जाने का नहीं. जायचं नाही. क्यों? ये अंतिम काल है, ये अभी दुनिया खत्म होने वाली है. का सांगत आहे? कारण ही शेवटची काळ आहे आणि जे जग संपणार आहे. So they mock at the godly people. आणि देवाच्या लोकांची त्यांनी थट्टा करतात. And in verse number 19 he says, आणि 19व्या वचनामध्ये तुला सांगत आहे, these be they who separate themselves sensual, having not the spirit. ती फूट पाडणारी देवबुद्धीचे ज्यांस पवित्र आत्मा नाही अशी आहेत. Listen. आता ऐका. Did you understand this? तुम्हाला हे वचन समजलंय काय? Read one more time. पुन्हा एकदा आपण वाचणार आहे. Read one more time. Doesn't obey the Holy Spirit. आणि जे इंद्रजन्य जे लोक आहेत ते पवित्र आत्माचं ऐकत नाही. Hallelujah. हालेलुया. They listen to their emotions. ते आपल्या भावनांचं ऐकत असतात. They listen to their senses. आणि जे त्यांचे शरीराचे जे सेन्सेस आहेत, ज्या गोष्टी ते Whatever the sense says, whatever our emotion says, we listen, we obey. जे काही आपल्या शरीराचे जे सेन्सेस आपल्याला कळवतात किंवा जे काही आपल्या भावना आपल्याला सांगतो त्या गोष्टी ते ऐकतात. Read Bible. पवित्र शास्त्र वाचायचं. भावना काय सांगतो ते ऐकायची. आणि भावना मला काय सांगतो ते मी ऐकणार. काय फायदा आहे बायबल वाच. मग तुम्ही पवित्र शास्त्राचं काय ऐकत आहे? समझ में आ रहा है? तुम्हाला समजत आहे का? समझ में आ रहा है? तुम्हाला समजत आहे का? हाँ, बाइबल पढ़ते हैं. पवित्र शास्त्र तुम्ही वाचत आहे. दुनिया के लोग earthly, what the earthly people say, whatever is happening in the earth, we will do that. आणि जे जगिक लोक जे जगामध्ये घडत आहेत त्याच गोष्टी आपण करतो. We'll read the Bible. आपण देवाचं वचन वाचतो. Whatever our emotion says, we do it. आणि जे काही आपली भावना सांगतात ते आपण करतो. That is not, you are not living under the authority of God's word. तर देवाच्या वचनाच्या अधिकाराखाली तुम्ही राहत नाहीये. हाँ. ओ बाइबल में लिखा है, क्यों ये सब करना है, मैं इतना ही करूंगा मैं. हा, पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, या गोष्टी मी ऐकलेल्या आहे, मी काही त्या गोष्टी करणार नाहीये. मैं ज्यादा इसमें का पालन नहीं करूंगा. जास्तीत जास्त काही पालन करत बसणार नाहीये. इतना ही करूंगा. फक्त एवढंच करणार आहे. My dear people, तर माझे प्रिय लोक हो, God never gave us any option. परमेश्वरानं आपल्याला कुठलेही ऑप्शन दिलेलं नाहीये. हाँ, ये ले सकते ये नहीं ले सकते, ये किए तो चलता है, वो छोड़े तो चलता है, ऐसा कुछ नहीं बाइबल में. तर पवित्र शास्त्रामध्ये असं नाही, हे केलं तर चालते, ते केलं नाही तर चालते, असं काही ठेवलेलं नाहीये. God says you have to take everything whatever is there in the Bible. तर परमेश्वर सांगत आहे, जे पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे त्या सर्व गोष्टी तुम्हाला घ्यायचं आहे. Don't obey your emotions. तुमच्या भावनाचं आज्ञापालन तुम्ही करू नका. You obey the Bible. तर तुम्ही पवित्र शास्त्राचं आज्ञापालन करा. Hallelujah. हालेलुया. हाँ, गुस्से में रहते समय कुछ डिसीजन लेते हम. हा, रागात असताना आपण काहीतरी निर्णय घेतो. हाँ, बाइबल का पूछा वो टाइम में. तुम्ही कधी पवित्र शास्त्राच्या बद्दल विचार केलाय त्यावेळेस? मैं गुस्से में हूँ, मी आता रागात आहे, मुझे ऐसा करने को लगा, मैं किया. मला असं करायचं, मी केलं.
फिर बाइबल क्यों दिया परमेश्वर हमें? मग पवित्र शास्त्र देवानं का दिलेलं आहे? गुस्से में हमारा बुद्धि अंधा बन जाता है, रागामध्ये आपला जो ज्ञान आहे तो आंधळा बनतो. इसलिए परमेश्वर वचन को दिया. म्हणून परमेश्वरानं आपल्याला वचन दिलेलं आहे. जब गुस्सा आता है तब बाइबल पढ़, ज्यावेळेस तुम्हाला राग येतो त्यावेळेस देवाचं वचन तू वाच. जब निराश होता है तब बाइबल पढ़ तू, ज्यावेळेस तू निराश होतोस त्यावेळेस तू देवाचं वचन वाच. जब तू दुखी है बाइबल पढ़, ज्यावेळेस तू दुःखात आहे त्यावेळेस देवा पवित्र शास्त्र तू वाच. जब तू टूटा हुआ है तू बाइबल पढ़. ज्यावेळेस तू तुटलेला आहे मोडलेला आहे त्यावेळेस तू पवित्र शास्त्र वाच. तब परमेश्वर हर एक बिगड़ी हुई चीजों को ठीक मग करेगा. त्यावेळेस परमेश्वर प्रत्येक बिघडलेली गोष्टीला तो दुरुस्त करतो. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Don't be sensual. तुम्ही इंद्रियजनासारखं बनू नका. Don't listen to the world. तुम्ही जगाचं ऐकू नका, Listen to God. तर तुम्ही देवाचं ऐका. You know, during the days of Noah, आणि नोहाच्या काळामध्ये people mocked at him. लोकांनी त्याची थट्टा केलेली आहे. नोहा बोल रहा था नहीं जल प्रलय आएगा, पूरा धरती नाश हो जाएगा, लेकिन लोगों ने क्या किया? उसका मजाक किया. नोहा त्यांना जगाला सांगत होता की पूर येणार आहे, जग बुडणार आहे, पण लोकांनी त्याचे ऐकले नाही, त्याची थट्टा करत होते. उस वक्त बारिश नहीं होती थी, त्या काळामध्ये पाऊस पडत नसायचं, जमीन से पानी आती थी. जमिनीतून पाणी यायचा. बारिश का दिन परमेश्वर चालू नहीं किया था. जे पावसाळा होता परमेश्वरानं कधी तो काळापर्यंत चालू केला नव्हता. पावसाळा न होता तेव्हा. त्यावेळेस पाऊस पडत नव्हता. हाँ, पानी पावसाळा कहाँ से आता? तो जमीन से आता. तर ज्या पृथ्वीला पाणी या जमिनीतून येत होता. Then what happened? मग काय घडलेलं आहे? People said, लोक अशी बोलली बारिश क्या होती है? हम पाऊस कभी नहीं काय- देखे. पाऊस काय असते आम्ही कधीच बघितलेलं नाहीये. होणार नहीं है. या गोष्टी घडणारच नाहीये. नोहा बोल रहा था नहीं बारिश आएगी. नोहा सांगत होता पाऊस पडणार आहे. Noah didn't go behind the world. नोहा जगाच्या मागे तो चालला नाही. वो कभी ऐसा सोचा? तो कधी असा विचार केला का? परमेश्वर तू बारिश आता है बोलता है, बारिश आता बोलते ही मेरा उम्र अभी इतना 600 साल हुआ, मैं कभी नहीं देखा बारिश आया हुआ. नोहा म्हणत असेल की देव म्हणत आहे की पाऊस पडणार. मी 600 वर्षाचा आहे, अजून मी कधी माझ्या जीवनात पाऊस म्हटलं नाही बघितला तो, म्हटलं नाही तसं. तो असं बोललेला नाहीये. हाँ नहीं बोलला. तो नाही बोलला क्योंकि ही वॉज नॉट अर्थली. कारण तो या जगासारखं विचार करत नव्हता. तो जगिक ना होता. तो जगातला नव्हता. वो इस सृष्टि पर जो चल रहा है उसके ऊपर भरोसा रख के नहीं बैठा था. तर या सृष्टीवरती जो चालत आहे त्या गोष्टीवरती तो भरोसा ठेवून चालत नव्हता. Noah believed in God's word. तर नोहा जो आहे देवाच्या वचनावर विश्वास ठेवलेला होता. Noah said, नोहा बोलला if God told this, जर देवानं जर या गोष्टी बोललेला आहे this will happen. तर हे गोष्ट घडणारच आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. The whole world was against him. आणि पूर्ण जग त्याच्या विरोधात होता. Whole world said, no, Noah, this will not happen. आणि सर्व जगातील लोक म्हणले ह्या गोष्टी घडणार नाहीये. But Noah said, पण नोहानं बोलला no, नाही, it will happen. हे घडणारच आहे. He said, word said, no, Noah, it will not ते happen. म्हणत होते नाही नोहा असं घडणार नाहीये. Noah said, नोहा म्हटला no, नाही, this will happen. हे घडणार आहे. God told and it will happen. देवानं बोललेला आणि हे घडणारच आहे. हम क्या करते हैं? आणि आपण काय करतो? दो लोग आके बोल दिए असं कशाला कर लागलास? दोन लोक येतात आणि म्हणतात तू असं काय करायला लागलाय? होणार नाही. हे घडणार नाहीये. असं होय, ठीक है, जाऊ दे तिकडे. असं होय होऊ दे. दो लोग आके बोल दिया, हम सुनते हैं. दोन लोक जर येऊन बोलली तर आपण त्यांचं ऐकतो. धरती के सब लोग आके नोआ को बोले, वो सुना नहीं उनका. जगातले सर्व लोक येऊन त्याला सांगत होते की असं घडणार नाही. वो तो ऐकत सिर्फ नाही. परमेश्वर का सुना. तो फक्त देवाचा ऐकत होता. हालेलुया. हालेलुया. आप किसका सुनते हैं? कोणाचा ऐकत आहे? आप किसके नीचे हैं? तुम्ही कोणाच्या अधिकाराखाली आहे? आप किसके नीचे हैं? तुम्ही कोणाच्या क्या अधिकाराखाली आप आहे? अपने भावनाओं के नीचे हैं? तुम्ही तुमच्या भावनांच्या खाली आहे का? And the third one, आणि तिसरी गोष्ट, it is demonic authority. आणि ते जे आहे शैतानाकडली जे गोष्टी आहेत. Some things will come from the devil, from Satan. आणि काय गोष्टी हे शैतानाकडे येतो. There is a very beautiful example in the Bible. आणि पवित्र शास्त्रामध्ये खूप सुंदर उदाहरण The आहे. book of Acts chapter 5. आणि प्रेषितांची कृत्य जे 5वा अध्याय आहे. There are I think Anania and Sapphira. आणि अनन्या आणि सफेराची गोष्ट त्या ठिकाणी लिहिलेली So आहे. husband and wife. आणि हे पती पत्नी आहेत. You know, they both decided that we will sell our property and we will give to God. ते असे विचार केले आपण आपली मालमत्ता विकूया आणि जे काय पैसा येतो आपण देवाच्या सेवकांना देऊया. वो दोनों पति पत्नी क्या सोचे? हमारा खेत है, घर, वो सब बेचेंगे, पैसा ले आके हम चर्च में दे देंगे. आणि दोघी जे काही नवरा बायको आहे ते असा विचार करते आपले घर जर आपली शेतीवाडी आपण विकूया आणि जो पैसा येतो आपण शिष्यांना येऊन देऊया. They sold everything. आणि ते सर्व काही ते विकले. पैसा आ गया. पैसा आलेला आहे. पैसा आने के बाद आणि पैसा त्याच्याजवळ आल्या
इतना पैसा, ती म्हणतात इतकं एवढं पैसा आलाय, क्या करेंगे अभी? आता या पैशाचं काय करायचं आहे? थोड़ा पैसा रख के लेंगे, थोडा पैसा आपल्यासाठी ठेवूया बाकी पैसा दे देंगे. आणि बाकीचं पैसे शिष्यांना देऊया. दोनों पती पत्नी डिस्कशन हुआ. आणि दोघं नवऱ्या बायकोचं डिस्कशन झालेलं आहे. हा, बायको म्हटली, नवरा म्हटला, आणि बायको तसं बोलत्या, नवरा सुद्धा तसं बोलतो. दोघा सहमत झाले. दोघं जण सहमत झालेले आहे. हा, किती छान, किती छान झालेलं आहे. माझी बायको तू किती छान, माझा नवरा तू किती शाणा. See, it was very good for them. आणि या गोष्टी त्याच्यासाठी खूप चांगलं होतं It was very nice. आणि खूप चांगलं होतं. So some money they kept at home. आणि थोडासा जो पैसा होता त्यांनी घरामध्ये ठेवलेला Other money they gave to Peter. आणि जे राहिलेलं होतं ते पेत्राला जाऊन दिलेले आहे. But Peter said, आणि पेत्र म्हणत आहे, what did he say? तो काय म्हणत आहे? In verse number 5, आणि 5व्या अध्यायामध्ये प्रेषितांचे कृत्य in 5वां verse अध्याय number 3. आणि 3रं वचन. But Peter said, पण पेत्र म्हणाला, Ananias, अनन्या, Ananias, तो म्हणतो अनन्या, काहीतरी केलास तू. तू काय तर केलेला आहेस, You did something. तू काय तर केलेला आहेस. He says, तो म्हणतो why Satan has filled your heart to tell lie against Holy Spirit. तर तू पवित्र आत्म्याशी लबाडे करावी व जमिनीच्या किमतीतून काय ठेवून घ्यावे म्हणून शैताने तुझे मन का भरवले आहे. शैतान का उन्होंने सुना. त्यांनी शैतानाच ऐकलेलं आहे. 3 प्रकार का ज्ञान हम पढ़ रहे, आणि 3 प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण वाचत आहे, जिनका हम सुनते हैं. ज्या गोष्टींचा आपण ऐकतो, हाँ, हम सुनते हैं उनका. आपण त्या गोष्टीचा ऐकतो. हाँ, दुनिया के लोगों का सुनते हैं, earthly. आणि जगी लोकांचं आपण ऐकतो. We listen to the earthly people. We listen to our sensations. We listen to the demonic things. आणि आपण या जगाचा ऐकतो, आपल्या इंद्रियांच्या, आपण आपल्या शरीराच्या ज्या अवयवांच्या भावनांचा आपण ऐकतो, What आणि happened? शैतानाचा आपण ऐकतो. मग What काय happened? घडतो? Ananias died on the spot. आणि अन्याने त्या क्षणालाच तो मेलेला आहे. It was a very serious and severe sin. आणि खूप गंभीर पाप त्याने केलेलं होतं. Listening to the demons. शैतानाचं ऐकणं. Hallelujah. हालेलुया. Whom do you obey? तुम्ही कोणाचं आज्ञापालन करता? Do you obey तुम्ही या पवित्र शास्त्राचं तुम्ही आज्ञापालन करता, or do you obey the earthly things? किंवा तुम्ही जैविक लोकांचं तुम्ही ऐकता? I believe that Jesus tempted in these 3 areas. आणि मला विश्वास आहे की येशू ख्रिस्ताचं सुद्धा या 3 गोष्टींमध्ये परीक्षा झालेली आहे. Satan came and tempted him. आणि शैतान आलेला आणि त्याची परीक्षा घेतलेली आहे. Jesus, you turn these stones into bread. आणि येशू तू या दगडांना भाकरमध्ये तू बदलून दाखव. Earthly things, food. हे जेवण आहे, हे म्हणजे जगी गोष्टी आहेत. जगी गोष्टी, earthly. हे जगी गोष्टी आहेत. But Jesus was very strong. पण येशू ख्रिस्त त्या ठिकाणी खूप खंबीर होता. He didn't respond to the earthly things, and even he didn't respond to Satan. त्यानं त्या शैतानाचा सुद्धा प्रतिकार केला नाही किंवा हिने त्या जगाच्या गोष्टीचं सुद्धा ऐकलेलं नाहीये. He was very strong. तो खूप He rejected the earthly things. या जगी गोष्टीला तो नाकारलेला आहे. And the second temptation came. आणि जो दुसरा मोह आलेला आहे, You fall from here, तो येथून उडी मार and angels will come. आणि देवदूत येतील. He didn't become emotional. तो त्या ठिकाणी भावनिक झालेला नाहीये. वाव, मी वरनं उडी मारतो बघा आता, देवदूत येणार मला धरणं. He didn't become emotional. तो भावनिक झालेला नाहीये. He didn't obey the emotions, but he obeyed the word. त्याने त्याच्या भावनांचे आज्ञापालन केलेलं नाहीये. किंवा त्या जगाचं देखील ऐकलेलं नाहीये. हालेलुया. हालेलुया. हम बहुत बार गलत निर्णय लेते हैं. पुष्कळ वेळा आपण चुकीचा निर्णय घेतो. गलतियां कर बैठते हैं. आपण चुका करत राहतो. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Whom do you listen? तुम्ही कोणाचं ऐकता? Adam and Eve, आदाम आणि हवा they made the same mistake. अशाच प्रकारच्या चुकीत त्यांनी केलेलं आहे. They heard the Satan. त्यांनी शैतानाचे ऐकलेले आहेत. Judah, Iscariot Judah, इस्करियोत योदा, he also heard what Satan told him, शैतानाने जे त्याला सांगितले तेच त्याने केलेलं आहे and he made the mistake. आणि त्याने तो चूक केलेली आहे. David heard the Satan, आणि दाविदानं सुद्धा शैतानाचं ऐकलेलं आहे but he sinned. आणि तो पाप केला. Listen, see, they look very beautiful. त्या जे पाप आहेत आपल्यासाठी खूप सुंदर दिसतो. It comes like a creamy, colorful, eye-catching
केक, आणि दृष्टीला मोह पाडणारे रंगबेरीत पद्धतीनं तो आपल्या समोर आणतो. एक चांद अट्रैक्ट करना केक असते ना, केक के जैसा हमारे सामने आता है, उसका हम सुनते हैं. आणि तो एका केक पद्धतीने तो आपल्या समोर आणतो आणि आपण त्याचं ऐकतो. परमेश्वर ना आके सीधे साधा भाषा में बोलता है, तर परमेश्वर खूप सोप्या रीतीने तो आपल्या समोर येतो आणि आपल्याला सांगतो. वो हमें समझ में आता नहीं. आणि त्या गोष्टी आपल्याला समजत नाही. आप सुनिए, रात में एक देवदूत आएगा आपके पास. आता समजा रात्रीचा एक देवदूत तुमच्या जवळ येतो वो देवदूत बोलेगा, आणि देवदूत तुम्हाला सांगणार ऐसा एक गली है, असं एक गल्ली आहे, वो गली में तू जा, त्या गल्लीत तू जा वहां जाके आणि त्या गल्लीत जाऊन ये बाइबल दे उन्हें. हे बायबल घेऊन ये. दूसरा दिन सुबह में उठते हैं, दुसऱ्या दिवशी सकाळी आपण उठतो, पास्टर को फोन करते आपण हैं, पास्टरला फोन करतो. पास्टर, मुझे मैं एक सपना देखा, मी एक स्वप्न पाहिलेलं आहे, देवदूत आया था, देवदूत आला होता, मैं अभी बाइबल लेके जा रहा हूँ. मी आता बायबल घेऊन जात आहे. प्रेज गॉड. प्रेज द लॉर्ड. पास्टर बोलता है, पास्टर सांगतो, देवदूत नहीं आता, कौन नहीं आता? त्या ठिकाणी देवदूत येत नाही, काय नाही. पास्टर बोलता है, पास्टर बोलतो, बाइबल ले, बायबल घे, उस गली में जा, त्या गल्लीत जा उनको दे. आणि तू त्या गल्लीत त्या लोकांना दे. झाला, काम झाला. देवदूत आया तो हम सुनते हैं, वही चीज अगर परमेश्वर इंसान के द्वारा बोलता है तो हम सुनते हैं. ह्या ज्या गोष्टी जर देवदूत बोलला तर आपण त्याचं ऐकतो, पण तेच गोष्ट जर मनुष्य बोलला तर आपण त्याचं ऐकत नाही. I told you that's why God doesn't speak in an attractive way, in a tempting way. म्हणून की नाही मोह पाडणाऱ्या गोष्टीसारखं परमेश्वर बोलत नसतो. God speaks in a simple way. खूप साध्या पद्धतीने देव आपल्याशी बोलतो. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. You know, God told Moses, आणि देवानं मोसेसला असं बोललेलं आहे. okay, there was water, it was bitter. आणि त्या ठिकाणी कडू पाणी होता. God told Moses, you take the branch of the tree and you throw it in the water, it will become sweet. आणि देवानं म्हणलेलं त्या झाडाचं फांदी घे आणि त्या पाण्यामध्ये टाक, तो पाणी चांगलं गोड होईल. It was very simple. खूप साधी गोष्ट होती. God didn't tell Moses like this. देवानं असं मोशेला असं सांगितलेलं नाहीये. For 1 hour, एका तासासाठी you stand on one leg तू एका पायावर उभार and you do hands like this. आणि तू आपला हात असं वर कर. 108 times you take my name, 108 वेळा तू माझं नाव घे, then this water will become sweet. मगच हे पाणी गोड होणार. No. असं बोललेलं नाहीये. God was very simple. आणि परमेश्वर खूप सोपा होता. Moses, तो म्हणतो मोशे take this, हे फांदी घे throw it in the water. आणि त्या पाण्यामध्ये जाऊन टाक. Finish. What did Moses do? आणि हे एवढंच बस होतं. तर मोशेने काय केलेलं आहे? He obeyed. त्यानं आज्ञा पालन केलेली आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Very simple words. खूप सोपी आणि साधारण गोष्ट In होती a simple way. आणि खूप साध्या पद्धतीनं. Hallelujah. हालेलुया. God, Moses told Joshua, आणि मोशेने योशुआला सांगितलेलं आहे, Joshua, योशुआ you go and fight. तू जाऊन युद्ध कर I will pray. आणि मी प्रार्थना What करतो. did Moses do? And What did Joshua? आणि योशुआनं काय केलेलं आहे? He went and he fought the battle. तो जाऊन युद्ध केलेलं He आहे won the battle. आणि तो युद्ध जिंकलेला आहे. Very simple thing. खूप सोपी गोष्ट आहे. But we want God to speak us in a dramatic way. पण आपली इच्छा काय असते, खूप धागडधिंगा करून हे परमेश्वर आपल्या बरोबर बोलावं. ते नाटक मध्ये, पिक्चर मध्ये कसं देव येतो ना, तसं देव यायला पाहिजे, तेव्हा मी ऐकतो, नाहीतर ऐकत नाही. आपण ऐकत नाही. Hallelujah. हालेलुया. God speaks in simple way. परमेश्वर खूप सोप्या पद्धतीने आपल्याशी बोलतो. You listen to him. तर तुम्ही त्याचा ऐका. Jesus told one blind man. आणि येशूने एक आंधळ्या व्यक्तीला सांगितलेलं आहे. Jesus spat on the mud. आणि येशू त्या जमिनीवर थुंकतो. He took the clay. तो ते माती घेतो He put on his eyes. आणि त्याच्या डोळ्यावर लावतो. And Jesus told you go and wash your eyes. आणि तो म्हणतो जाऊन आणि त्या नदीमध्ये तुझं पाणी डोळे धु. He went. तो आंधळा जातो. He washed. तो आपले डोळे धुतो His eyesight was restored. आणि त्याला दृष्टी मिळतो. Simple way. खूप सोपी गोष्ट होती. Now how God is speaking? आणि परमेश्वर कसं बोलत आहे Then what we are doing? आणि आपण काय करत आहे? Do you obey the word? आपण देवाचं वचन पाळत नाहीये. हम बाइबल जो बोलता है वो सुनते हैं, या हमारा गुस्सा जो बोलता है वो करते हैं? आपण देवाचं वचन जे सांगतो ते आपण ऐकतो की आपला राग जे बोलतो ते आपण ऐकतो? इसका सुनो, तर तुम्ही देवाचं वचन ऐका. दुनिया का मत सुनो. तुम्ही जगाचं तुम्ही ऐकू नका. हाँ, मामा मामी काका, मम्मी डैडी भाऊ बहन बीवी
अगर ये बाइबल के खिलाफ आपको करने के लिए बोलते हैं, आप किसका सुनते हैं? जर आपले नातेवाईक, मामा, चाचा कोण असेल, नवरा बायको कोण असेल, जर पवित्र शास्त्राच्या विरुद्ध जर आपल्याला करायला लावत असाल तर तुम्ही ते करू नका. You are inviting God's judgment upon you. तर तुम्ही देवाचा न्यायाला तुम्ही बोलवत आहे. दोघांच्यावर येणार न्याय. दोघांच्यावर न्याय येणार आहे. तर दोघांवरती न्याय होणार आहे. अनन्या आणि सफीरा. अनन्या आणि सफेऱ्या. God judged both of them. देवाने दोघांचा न्याय केलेला आहे. हाँ, एक का न्याय नहीं किया, दोनों मर गए वो, क्योंकि दोनों ने पाप किया. दोघांनी पाप केलं होतं म्हणून दोघं जण मेले, फक्त एक मेला नाहीये. शैतान का सुना उन्होंने. त्यांनी शैतानाचे ऐकलेले आहे. आप किसका सुनते हैं? तुम्ही कोणाचं ऐकत आहे? क्या परमेश्वर का सुनते हैं? तुम्ही परमेश्वराचं ऐकत आहे का? हमें आज पश्चाताप करना है. आणि आज आम्हाला पश्चाताप करायचा We आहे. need to repent. आणि आम्हाला पश्चाताप करायचा आहे. If you obey the people, जर तुम्ही जगाचं ऐकत आहे, if we obey the situation, कभी कभी ना वो परिस्थिति हमारे ऊपर दबाव डालती है. कधी कधी आपली परिस्थिती आपल्यावरती दबाव टाकत असतो परिस्थिति के दबाव पे से हम करते जाते हैं. आणि त्या परिस्थितीच्या दबावामुळे खाली आपण त्या गोष्टी करायला लागतो. Bible says, तर पवित्र शास्त्र आम्हाला don't सांगतो, do that. या गोष्टी करू नकोस. Word should be your authority. तर देवाचं जो वचन आहे तो तुमचा अधिकार असावा. You should live under the authority of God's word. आणि देवाच्या वचनाच्या अधिकाराखाली तुम्हाला राहायचं आहे. Yes, मेरे ऊपर वचन का अधिकार चलता है. आणि माझ्यावरती देवाचा वचनाचा अधिकार चालत आहे. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. Shall we stand up? सर्वजण आपल्या जागेवर उठून उभा Shall we राहा. pray? आणि आपण प्रार्थना करणार आहे. Thank you, Lord. धन्यवाद पिता. Father, we want to thank you for this time. पिता या वेळेसाठी तुला धन्यवाद देत आहे. परमेश्वर, हम हमारे जीवन में इन 3 चीजों को हम उनकी बातों को हमने सुना. आणि आमच्या जीवनामध्ये परमेश्वराची 3 गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत. हमने उनके जैसा हमने पालन किया. आणि त्या गोष्टींबद्दल तसंच आपण आज्ञा पालन केलेले आहे. इस दुनिया के जैसे हमने किया, आप हमें माफ कर दो. या जगात सारखं जर आम्ही केलं असेल तर तू आम्हाला क्षमा कर. हम हमारे भावनाओं में बहकर हमने कुछ गलती किया, आप उसके लिए हमें माफ करो. आमच्या भावनांच्या अधीन राहून आम्ही ज्या गोष्टी केल्या त्या गोष्टींना तू आम्हाला क्षमा कर. जब दुष्ट आत्माएं हमें प्रेरणा दिया, हम उसके जैसा भी हमने किया, आप हमें माफ कीजिए. ज्या दुष्ट आत्म्यानं आम्हाला प्रेरित केलं त्या गोष्टी करण्यासाठी त्या गोष्टी आम्ही केल्या, त्या गोष्टी हमें आपके क्षमा की गरज है. आम्हाला तुझ्या क्षमेची गरज आहे. फादर, यू फॉरगिव अस. पिता तू आम्हाला क्षमा कर. हम गुस्से में कुछ गलत चीजें हमने किया. आणि रागामध्ये आम्ही काय गोष्टी केलेल्या आहेत. हम निराशा में रहते समय कुछ गलत चीजें हमने कहा, कुछ गलत चीजें हमने किया. निराशामध्ये असताना आम्ही काय गोष्टी बोललेल्या आहेत, गोष्टी केलेल्या आहेत. मुझे क्षमा कर दो. तू मला क्षमा कर. परमेश्वर, हम इंसान का सुना, परमेश्वर आम्ही लोकांचं ऐकलेलं आहे. हम रिश्तेदारों का बातों में आ गए. आम्ही आमच्या नातेवाईकांच्या शब्दांमध्ये आलेला आहे. जब माँ बाप बाइबल के खिलाफ बोले, हम उनका भी सुने. ज्यावेळेस परमेश्वर आमचे नातेवाईक पवित्र शास्त्राच्या विरोधात बोलले त्यांचं आम्ही ऐकलेलं आहे. देवी या पति या पत्नी हमें कहा, उस वक्त हम उनके बातों के से हमने किया. माझी बायको किंवा माझी पती ज्यावेळेस त्या पवित्र शास्त्राच्या विरुद्ध बोललं त्या गोष्टी मी केलेल्या आहेत. हमने आपके वचन को धिक्कार किया. आम्ही तुझ्या वचनाला नाकारलेलं आहे. आप हमें माफ कीजिए. तर तू आम्हाला क्षमा कर. हम आपका सुनना चाहते हैं. आम्हाला तुझं ऐकायचं आहे. आप मेरा सब कुछ है. तू माझं सर्व काही आहेस. मुझ पर परमेश्वर का अधिकार चलता है. माझ्यावर देवाचा अधिकार चालत आहे. परमेश्वरा, मैं धन्यवाद करता हूँ. मी तुला धन्यवाद देत आहे. आपके लहू से आप हमें धो दे. तुझ्या रक्तानं तू आम्हाला धो. प्रभु यीशु मसीह के नाम में. येशू मसीहच्या नावामध्ये आमीन. आमेन.